हाय मंडळी, नमस्कार. कसे आहात? सर्व मजेत ना? तर आम्हाला डेकोरेशनसाठी लाकडं पाहिजे होती, तर आम्ही आमचा गंज बोलतो त्याला, तर तिकडे लाकडं घेण्यासाठी आम्ही जात होतो. तर जाताना आम्हाला गाईज आम्ही जात आहे कुठे लाकडं घ्यायला ना, बांबू घ्यायला. हा मामा बघतात. कोकण 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 कोकण. गाईज हे आमचा बगीचा आहे. तर हा आमचा बगीचा आहे. तिथे पप्पांनी छोटी मोठी झाडं लावली आहेत. आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे. आणि हा माझ्या काकांचा माल आहे. तिथे बांबू पाहिजे होते, तर आमच्या इकडे छोटी बांबू होते, तर इकडे थोडे मोठी बांबू होते, तर इकडचे आम्ही बांबू तोडले. पुढे चल. गाईज व्ह्यू बघा फक्त. व्ह्यू ब्रो, सी दिस. बांबू तोडताना तिकडे प्रॉब्लेम होत होता, कारण की तिथे गवत पण जास्त होता आणि काटे भरपूर होते. तर तिकडे बांबू थोडेफार साफ केले, कारण की घरी घेऊन गेलो तर घाण जास्त येईल, म्हणून थोडेफार तिथेच साफ केले. बांबू साफ करून झाले. आता इकडचं आमचं काम झालेलं, तर आम्ही इकडनं बांबू घेऊन घरी जातोय. बल्ले बल्ले आई. तर पप्पांना साईज दिलेली होती, त्या साईजच्या हिशोबाने पप्पा बांबू तोडत होते आणि चिंबाट्या करत होते. तेही माझी 2 नंबर सिस्टर गणपतीचं डेकोरेशन चालू करण्याच्या अगोदर ही रांगोळी काढते. रांगोळी काढल्याच्या नंतर आम्ही डेकोरेशनला सुरुवात करू. रांगोळी काढण्याचा मान माझ्या 2 नंबर सिस्टरला भेटला. आणि जुनी लोक पारंपरिक पद्धतीने अशी रांगोळी काढायची, चुना आणि पाणी मिक्स करून. हे रांगोळी आता तुम्हाला दिसत नाही, कारण की हे पाणी आणि चुना मिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर पाणी आणि चुना पूर्ण सुकल्याच्या नंतर ही रांगोळी उठून दिसेल. तर आमचं रांगोळीचं काम 99% तर झालेलंच आहे. थोडाफार फिनिशिंग आहे. ते झाल्याच्या नंतर आम्ही डेकोरेशनला चालू करणार. मेन टास्क आहे म्हणजे डेकोरेशनचं. सर्व लाकडे बांबू बिंबू जॉईंट करा, ते पूर्ण अरेंज करा. थर्माकोल बॅक साईडला कसं होल्ड करायचं ते मोठा टास्क होता आमच्यासाठी, पण होणार की नाही ते पण माहीत नव्हतं. मावशी फ्रेम करण्यासाठी बॅक साईडचे 2 बांबू लावले पहिले. त्याच्यानंतर आम्ही फ्रेम तयार केली. फ्रेम केल्याच्या नंतर आम्ही एक एक सनबोर्ड पेस्ट करत गेलो. म्हणजे सनबोर्ड तर लागत नव्हती, कारण की फ्रेमचा थोडा स्ट्रक्चर पुढे पाठी होतं ना, तर एक फ्रेम आम्ही ॲडजस्ट करत होतो. तर डेकोरेशन करताना आम्ही मध्ये चिष्टवत होतो एकामेकांना, हा असं लाव, ते तसं लाव. मजाक मस्ती तर चालूच होती. गाईज इथे मंडप बनवला जात आहे आणि इथे मोदकाची तयारी चालली आहे. तर बॅक साईड बॅकग्राऊंडची थीम अशी होती की आम्हाला मेजरमेंटची पण गरज लागली, कारण की बॅकग्राऊंडचा मेजरमेंट घेतल्याशिवाय थीम होणारच नव्हती, कारण की ॲक्युरेट आली पाहिजे. मी व्हिडिओ काढते. मावशी बघ काय करते व्हिडिओ.
आता तुम्ही इथून एंट्री करताय तो माझं गावचं घर आहे. गावचं घर कसं वाटलं तुम्हाला? हे सेम हे 3 सेम शेड आहे. हे 3 सेम अजून एक रेड वाली. पण कलर कसा लावणार तुम्ही? हो विचार. काय रे? पार्वतीचा बनवणार आहे गणपती फूल. मग पप्पाला बोलवणार. आले. ब्लाऊज पीसचे मेजरमेंट करून कटिंग तर झालेत, पण दुकानामधून आणलेल्या ब्लाऊज पीसचे चुनी पडल्यामुळे सार्थकची आजी त्यांना इस्त्री करत आहे. काय करायचं? पोराला भूक नाही लागली. इश्यू बोलते जास्त खाली घेऊ नका. फायनली आता मोठं काम झालेलं, आता छोटं मोठं काम राहिलेलं आहे फिनिशिंग आणि टचअपसाठी. मी आणि माझा भाऊ साईड पॅनल आणि स्क्वेअर बॉर्डर हे ॲडजस्ट करतो आहे. हे वहिनी आणि बहीण हे नथ बनवत आहेत, कारण की नथीसाठी वहिनींनी ज्वेलरी पण आणलेली. ती कसं कसं करायचं काय करायचं ते दोघींनाच माहीत होतं, तर ते दोघी बनवून तयार करतात नथ. डिझाईन आहे ती आईला त्या चमेलाच पाहिजे होते. जंगल पण दिसतोय. त्याच्यावरती हे टाकतो हळदाला. तुला मी तू असं बोल, हॅलो गाईज, मी एकही काम केलेलं नाहीये. व्हिडिओ काढायला सांगितलं ते पण केलेलं नाही. वाटतोय जरा त्याला माहिती कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं ते. मी नाही करत. तर नथ तर बनवून झालेली, फक्त मी अलाइन करतोय आणि कशी दिसेल चांगली त्या हिशोबाने मी सेट करतोय, जेणेकरून दिसायला चांगली दिसली पाहिजे. तर डेकोरेशन बऱ्यापैकी झालेलं आहे. रात्रीचे 2 वाजले, कोणच झोपला नव्हता. सर्व डेकोरेशनच्या तयारीला लागलेले, हे करू काय ते करू काय सर्व चालूच होतं. तर सर्वजण एक एक आयडिया देत होते की हे कर ते कर, पण ठीक होतं. सर्वजण हेल्प करत होते, काय वाटत नव्हतं डेकोरेशन करायला. आणि मजा पण आली डेकोरेशन करताना, की बरं वाटलं. टाईम कसं निघाला ते पण नाही समजलं. तर फायनली आमचं डेकोरेशन झालं आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की होईल एवढं चांगला, पण चांगलं झालं. बघा, हा मी सर्वांनी मिळून डेकोरेशन केला. किती छान वाटतंय. नथ दिसते तुम्हाला किती छान वाटते. 1 नंबर 10 of 10. थँक्यू गाय.